नमस्कार मंडळी. तर बघ आज आपला बेत होता दही धपाट्याचा. तर भाजी भाकरी खाऊन कंटाळा आला, तर चला म्हणलं आपलं दही धपाटे बनवता. तर दही धपाटे बनवण्यासाठी मी घेते आहे आपलं मिरची लसूण वगैरे बारीक करून घेते आहे मिक्सरवर. तर मी तिथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ घेतलं. तर त्यात टाकला आहे ओवासा, जिरी, कोथिंबीर आणि जी माझ्याकडे मेथी होती शिल्लक वाजवता आणि 1 मिनिट राहिली होती ती मी छोटीशी कट करून घेतली, ते पण टाकून घेतले. त्यानंतर आपल्याला टाकायचे चवीनुसार मीठ, नमक आणि ही जी मीठ पेस्ट करून घेतले होते ते आपण टाकणार आहे. आणि थोडंसं वरतून तेल टाकायचं आणि आधी मिक्स करून घ्यायचं, पाणी घालायचं नाही, आधी थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आणि धपाटे हिरव्या मिरच्याची पुन्हा कोणाला खायला आवडते दही धपाटे नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. हे बघा, थोडीशी हळद टाकायची, जास्त हळद टाकायची नाही. जास्त हळद टाकली ना आपलं कडवट लागतं. तुम्हाला आवडीनुसार मिरची पण टाका आणि नमक पण तुम्हाला आवडीनुसार टाका. तर आमची तर म्हणजे मला जर कधी खाऊ वाटलं तर मी पटकन गरम तव्यावरती थालीपीठ करत असते. जास्त धपाट्याचा नाद करत नाही. कधी केलीस तर असंच, नाहीतर तव्यावरची थालीपीठ पण छान लागतं खायला. तर बाबा मी आता मग तेल घालून घेतलेलं आहे. आता पटपट मिक्स करून घेते आणि आता आपल्या जसं आपण आटा लावतो तसं मिक्स करून घ्यायचं. बघा किती मस्त मऊ असं झालं. तर आता पटकन आपण धपाटे करायला घेऊ. तर हे बघा असे पटपट धपाटे करून घेतले. आम्हाला लागले होत्या भुका आणि म्हणलं आता जरा पटकन गरम करायचं आणि लगेच खायला बसायचं. ह्याचं पाक आणून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. तर बघा किती मस्त झाले. आणि त्याच्यावर थोडं तेल टाकायचं, त्यावरती पण तेल टाकायचं. तर बघा मंडळी, कोणाकोणा खायला आवडतं नक्कीच कमेंट करून सांगा आणि या खायला सर्वजण. तर बघा माझी झाली सगळेजण धपाटे. आता इकडे थोडे राहिली होती 2-3 शेकायची, तर ते पण आता मी करून घेणार आहे. बघा सर्वजण झालेले आहेत. तर आता आपण बघू तर टेस्ट करून साक्षीला कसे वाटते. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. आमचा हा आजचा व्हिडिओ होता. कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायला. बाय बाय.